हे बघा गाईज, मम्मीने भोगीसाठी भाज्या काढून ठेवल्यात. एवढे मोठे घेवड्याच्या शेंगा काढल्यात. चालू आहे होय, मला दिसलाच नाही चालू असलेला. डोळा असतील तर दिसत नाही, डोळं नसल्यावर कसं. माझे पप्पा खूप वैतागतात केसांना. पोरींची केस, पोरींची केस, पोरींची केस, केस गळतात म्हणून. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी बनवत आहे बिर्याणी माझ्या मम्मीसाठी. ॲक्च्युली ना खूप वेळा असं होतं की मी घरी बोलते मी बिर्याणी बनवते, तर मम्मीला बिर्याणी खायची असते पण तिला बनवता येत नाही. तर आज फायनली माझ्या हातची बिर्याणी फर्स्ट टाईम मम्मी खाणार आहे. आणि मला बिलकुलच कॉन्फिडन्स नाही आहे की मी बरोबर जशी माझ्याकडे बनवते तशी होईलच, कारण आम्ही दोघांसाठी बनवत असतो आणि आता इथे 5-6 जणांसाठी बिर्याणी बनवत आहे. तर बघूया कशी होतीये, काय मम्मीची रिॲक्शन काय येते, मम्मीला आवडते का. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. गाईज, मम्मी सुकं चिकन शिजवत आहे. त्या दिवशीच मी तुझ्या सुक्या चिकनची तारीफ करत होते व्हिडिओमध्ये, तुले भारी करतीस खारं सुकं चिकन, फिक्कं चिकन. तर आज फायनली खायला भेटणार आहे. हां, तर गाईज आम्ही करणार आहे बिर्याणी. मम्मी फिकं शिजवत आहे आणि याने मला लात मारली. काय प्रूफ आहे तुझ्याकडं? म्हणजे काय? गावठी कोंबडा आणलाय. हा बाई, गावठी कोंबडा. सॉरी जावयासाठी कोंबडा. बर बरे बरे. मला असं वाटतं आता त्या कुकरच्या शिट्टीवर बसते काय जाऊन. हा, शिट्टीवर बसते. शिट्टीवर बसते. तेच गुड गुड. ते सोयला. बाकी अगं मी चांगलं धुतली होती हिला, आता तू खराब करणार चिकनच्या पाण्याने. जावती परत पुसली. तो काढत असते रोजची मी. ती पुसून नाही जमत. पुसली नाही मी, घासली ग चांगली तिला. घासायच लागते. पहिले सगळ्यांसारखी नाही. पहिल्यांदा कसं काय केलं तरी चालत होतं ना. हा, याला धुवावंच लागते. तुला हीच पाहिजे होती. हा ना. आम्हाला पण हीच पाहिजे होती. चल बाई, आता काय घ्यायचं राहिले बरं. आता वॉशिंग मशीन घ्यायची राहिली. माझी पण वॉशिंग मशीन घ्यायची राहिली. माझी पोरगी घेणार आहे मला. तुझी पोरगी देणार आहे का तुला? मग मी माझी घेते. तर तुझीच घे. माझे पप्पा खूप वैतागतात केसांना. पोरींची केस, पोरींची केस, पोरींची केस, केस गळतात म्हणून वरती बांधते, नाहीतर बिर्याणीमध्ये केसला जायचा. आई बाजू घेते, ती पण नाही घ्यायची. ऋतूचे टी शर्ट घालते मी, ऋतूचे. हा ऋतूचाच टी शर्ट आहे. आम्ही पुदिना पुण्यावरूनच घेऊन आलो होतो, कारण आम्ही आधीच प्लॅन केला होता की बिर्याणी करायची आहे. अजून हा जो मसाला आहे, सुहाना मसाला, जो मी माझ्या घरी पण वापरते, तो पण मी घेऊन आली आहे मम्मीकडे. सो मस्त छान छान बेत करते. कांदा टोमॅटो कापलाय, भाजी लवकर बनवते. मम्मी माझी म्हणते टाइमपासच करते, काम नाही करत. खरंच बोलते ती, कारण इथे खूप पटकन टाइम जातो. कसा जातो मला कळतच नाही. माझ्या मावशीला व्हिडिओ कॉल केला होता, म्हणजे पहिल्यांदा मावशीसोबत मी व्हिडिओ कॉलवर बोलली आहे. आमचे सासरी माझ्या ग्रुप कॉल झाला होता, तर सगळे लोक 5-6 लोक एकत्र दिसत होते मम्मीला व्हिडिओ कॉलमध्ये. मग मला विचारते, अगं हे सगळे एकत्र कसे काय आले बरं? म्हटलं अगं येतं करता, थांब जरा तुला तुझी पण माणसं दाखवते. मग मावशीला आणि माझ्या मावशीच्या मुलीला दोघींना कॉल केलेला मी. मस्त व्हिडिओ कॉलवर बोललो आणि मग आली बिर्याणी करायला. माझी मावशी खूपदा मला मुंबईला बोलवून झाले तिचं. फायनली मी पुढच्या महिन्यात जाण्याचा प्लॅन केला आहे. म्हटलं मावशीकडे जाते, माझं एक काम आहे ते पण करते, तर बघूया काय होतंय.
मग आधीला बोललं की एखादा दिवस सुट्टी टाकावीच लागेल. एक दिवस माझ्या मावशीकडे राहू, एक दिवस तुझ्या मावशीकडे राहू. कारण सगळे मुंबईतच झालेत. सगळे बोलवतात आहे बट आम्ही काही जात नाही आहे. माझी मावशी खूपदा बोलली आहे. किती जवळजवळ 2 वर्ष झालं ती कायम म्हणते तुम्ही या, मी पुढचा महिना करत करत 2 वर्ष घालवलेत. चांगलं नाही वाटत ना असं. आणि माझ्या मावशीने लहानपणापासून आम्हाला खूप काही केले, खूप म्हणजे खूप. इथे खेडेगावात आम्ही होतो बट आमच्याकडे इतके स्टँडर्ड बॅग्स होत्या. ते असतात ना सॅग, आता आपण वापरतो, सगळेच वापरतात आता. त्या सॅग आम्ही तेव्हा वापरायचो जेव्हा कुणाकडेच नव्हत्या. गावाकडे तरी कुणाकडेच नव्हत्या. अशा बटनाच्या बॅग असायच्या शाळेत जाताना, पण आमच्याकडे कायम ती सॅग असायची बॅकपॅकवाली. लोकांना, मुलांना कौतुक लागायचं की किती छान छान बॅग्स वापरतात. वॉटर बॉटल आम्हाला असायच्या मावशीकडनं, किती छान छान वॉटर बॉटल्स आहेत, क्लिप्स, सगळं काही मावशी मुंबईवरनं घेऊन यायची आणि खूप छान छान आणायची ती. तिच्यामुळे आम्हाला खूप चांगलं गोष्टी लहानपणीच भेटल्या, ज्या आम्ही गावाकडे आम्हाला म्हणजे माणूस विचार पण करत नाही अशा गोष्टी. सो माझी मावशी खूप भारी आहे, खूपच जास्त भारी आहे. दिसायला पण भारी आहे. हा किचन ओटा बरोबर मापात झाला. याच्यावर मला असं वरती पाय करून नाही हे करायला होत. माझ्या नवऱ्याला बोलते, आधी बघ हे किचन ओटा चांगला आहे, मला पाय वरती करायला नाही लागत. हो माझ्या हाईट पुरती. बरे कोथिंबीर. आमच्या घरचेच लिंबू आहेत. काय म्हणतात पप्पा? थांबा जरा, शांत घ्या. तिचा स्वयंपाक चाललाय. काय झालं? ते फुटू काढायचंय गायचा, पाठवायचंय. कोणाला? त्या सुनील मामाच्या पोराला. अच्छा, गिऱ्हाईक बघायला का? हा, त्याचा मामाचाच पोर आहे ना, हा का? सुनील मामाच्या. हा. केवढ्यापर्यंत जाईल विचारायचं. बरं. ते पाठवतात का गिऱ्हाईक? भात शिजवतो का तिथे? हा. का नाही शिजणार ग? मग हा, पुदिना विकत आणला असेल. हा, पुदिन्याचं मी ना ते देठ आहे ना याच्यात लावली ते आता त्या कुंड्यांमध्ये. येतात ना? येतात. मग काय तर बघू येतात का काय, कारण हा. येतात असं ऐकलंय मी. हा ना, हा. लावतो. अरे पैसे बाई बेकार पाहुणे माझ्याकडे. काय झालं? काय केलं मी? तुला काही सुचत नाही. इथं आले हो हा, आणि लाईट आले जीव काढायला. मग कशाला आई तरी जीव काढती? मी बाजू बघते. पैसा आहे तुमच्याकडं, घ्या विकत आणि खा. आता हे आलंय ना की काय असतं, भोगी असते ना आदल्या दिवशी, सगळ्या भाज्या काढून द्यायला लागली माझी मम्मी मला. तिला माहीतच नाही व्हिडिओ चालू आहे. चिडका कांदा, हवा बघायला तो नुसतं चिडतच असते. मसाला ह्या वेळेस नीट टाकलीस का? हा, ऐ मसाला टाकली का नीट ह्या वेळेस? नाही टाकलं. तुझं तूच खा मग बिर्याणी. नको खाऊ. हा, गॅस बंद चालू आहे. होय, मला दिसलाच नाही चालू असलेला. डोळा असतील तर दिसत नाही. डोळं नसल्यावर कसं? बर, तुझ्या एकटीला डोळे दिलेत ना देवाने. माझा रस्ता केली नाही लक्षात ठेव. हो, कारण कायम तू तुझाच रस्ता खातो, मला माझ्या मम्मीच्या हातचं खायला भेटत नाही. कळलं? दोन्ही बनवायला काय झालं मग तुला?
हा नव्हतं बनवायचं. बाबांना घेऊन जायचंय रे बिर्याणी. बिर्याणी, हे फिक बरं त्यांना आवडतं ना. चालतं. ए, पाणी गळू नको बाबा. हा गळते गळू दे. ते पाणी आता वाफेचं पाणी असतं ना, कुकरचा रबर खराब झालं की ते वाफेचं पाणी तसं गळतं. पाणी प्यायचंय रे. ठीक आहे ऐक तू दिलं घेऊन तर होईल ना. मग बोकांडीच बसलं ना तुझ्या. त्या फिल्टरच्या मोकांनी बस. हा मी घेतलेला टी शर्ट घातलाय. हा टी शर्ट घेतलाय मी पप्पांना. पप्पा टीव्ही बघत आहेत. काय डॅडी कुठे आहे ग गाई? चल ओ शिट टँक लक्ष द्या. 4 कर. येतो का तू? चल. आमच्या गायांकडे गेलेलो आम्ही. एक गाई गाभण आहे तर ती विकायची आहे. पप्पांना फोटो पाहिजे होता. एका मामांना फोटो काढून पाठवायचा होता गाईला विकण्यासाठी. तर तेच फोटो काढायला आलेली. आमचं घर तुळस बघा किती मोठी आली आहे घराच्या बाहेर. ही आहेत फुलाची झाड. हा झेंडू बघा, नारळाचं झाड आणि एवढी सारी सदाफुली आली आहे इथे. सगळी सदाफुली आहे. मम्मीला म्हटलं, मम्मी नवीन आलेले रोपं फेकून देत होती. तिला म्हटलं असं साईडने लाव सगळ्या घराच्या बाजूने. तर बघूया काय करते माझी आई. असं ह्या साईडला लावायला सांगितलं. तर गाईज आपली बिर्याणी तयार होत आहे. 3 शिट्ट्या झाल्यात. मग मस्त ताव मारायचा. आमचा ऋतू. थंडी लागते बोक्याला, थंडी. हरभऱ्यावर घाट्यांवर ताव मारून झालाय. मस्त काम चाललंय, छान हवेशीर. हा कर. भारी वाटतंय ना बॉडी लोशन. पण हात खरखरीत झाली तरी लावलं नाही. तिला म्हटलं पहिले लाव. अगं रात्रीचं नाही लावायचं बॉडी लोशन, दिवसा लाव. लक्षात आलं लावतो माणूस. हा दाखवू दे. दाखवते. गाईज बिर्याणी भात. बिर्याणी आणि भात. चिकन आणि भात म्हणायचं असतंय. बिर्याणी भात कुठून आणली शब्द? चिकनचा भात. हा ओके. ती लागली बघ वरडायला लगेच. तिला वास तिला लागला. लगेच वास लागला बघ की. लागली खाली बिर्याणी. वाव. लागू दे. लागलेली लई भारी लागते. आम्ही मुद्दाम लागत असतो तिला. या खायला बिर्याणी. चला आमची माणसं बसलेत खायला. हा कांदा आणलाय अजून एक. आता सांग कशी झाली? एक नंबर बिर्याणी झाली मग. थँक्यू मम्मावडे. भारी बनली. थँक्यू. मला तेच टेन्शन बाई. एवढी थाटामाटात मम्मीला म्हटलं बिर्याणी खाऊ घालते आणि चांगली नाही झाली तर झालं का फुस. छान झाली. थँक्यू. ऋतू कशी झाली बिर्याणी? चांगली झाली. खावा. छान झाली बिर्याणी. मम्मीला पण आवडली. म्हणजे ना मला असं झालं होतं की चांगली नाही झाली तर कारण आम्ही फक्त दोघांसाठीच करत असतो मी. आणि कधी पण फसते ती. कधीतरी चांगली होते, कधीतरी फसून जाते. ह्यावेळी छान झाली. हा छान झाली. खावा. हे बघा गाईज मम्मीने भोगीसाठी भाज्या काढून ठेवल्यात. एवढे मोठे घेवड्याच्या शेंगा काढल्यात.
ह्या छोट्या तुरमुळ्या वालाच्या शेंगा काढून ठेवल्या, ते गाजर काढलंय, घरचे गाजरं आहेत, घरच्या भाज्या आहेत, परत घाटेसुद्धा दिलेत, भाजीत आपण हिरवा वाटाणा टाकतो ना, ते पण काढून ठेवले माझ्या आईने, प्लस हे सुगडे पण सकाळी घेऊन ठेवलेले, आणि मेथीची भाजी, लसणातली मेथीची भाजी आहे ही पण मम्मीने शेतातलीच काढून दिली आहे, प्लस अजून तुम्हाला दाखवते, हे आहेत काळ्या वालाच्या शेंगा, ह्या खूप आवडतात मला, ह्या पण आमच्या शेतातल्या आहेत, मम्मीने काढून ठेवल्यात आहेत, आणि शेंगदाणे घरचे, तीळ पण बाजरी ज्वारी पण आहे, इथे चिक्कू काढून ठेवलेत, किती काय काय काढून ठेवलंय माझ्या आईने, बाई माझी आई उंदीर. माझ्या मम्मीला एवढी बिर्याणी आवडली, पप्पांना आहे ना, पप्पा झोपलेत बेडरूममध्ये, खाऊन झाल्यावर पप्पांना जाऊन सांगते, मी आत्तापर्यंत अशी बिर्याणी खाल्लीच नव्हती कधी, एवढी छान बिर्याणी केली आहे. जेवताना पण म्हटली, ताई इतकं जेवण जेवले नाही मी कधी, पोळ्याचा स्वयंपाक एवढा मी खाल्ला नाही जेवढी मी बिर्याणी खाल्ली आहे. अति जास्त मम्मीला बिर्याणी आवडली, आणि मला खूप जास्त आनंद झाला आहे की मी केलेली वस्तू मम्मीला आवडली, कारण मला असं वाटतं की मी चांगलं जेवण नाही बनवत, मम्मी तर खूपच छान बनवते माझी, आणि आरतीसुद्धा खूप जास्त छान बनवते. पहिल्यांदा माझ्या मम्मीला माझ्या हातची गोष्ट इतकी जास्त आवडते पण इतकी जास्त पहिल्यांदा, कारण खूप कौतुक केलं मम्मीने, आणि तिला आवडतं चिकन 65 जे तळवून मी बनवते ते वालं पण आवडतं, फिशसुद्धा आवडतात, बट बिर्याणी जरा जास्तच आवडली. तर गाईज, कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून, व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.